नमस्कार, मी R.M. पवार सर, श्री नेमिनाथ जैन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. विद्यार्थी मित्रो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वी मराठी या विषयाची जी पहिली कविता आहे ती पहिली कविता आपण या ठिकाणी शिकणार आहोत. समग्र विश्वामध्ये आपला भारत देश महान आहे. भारत देशाची संस्कृती मान आहे आणि असा हा भारत देश विविध अलंकारांनी नटलेला आहे. माझा देश या जगामध्ये महान आहे. या आशयाची कविता आज आपण पाहणार आहोत. विषय मराठी. कविता क्रमांक 1, भारत देश महान. कवी माधव विचारे. आता सुरुवातीला आपण कवीचा अगदी अल्प शब्दांमध्ये परिचय करून घेऊया की माधव विचारे हे प्रसिद्ध कवी आहे, एक लेखक आहे. त्यांच्या अनेक कविता या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या कविता असतात. प्रस्तुत जी कविता आहे ना, भारत देश महान, ही सुद्धा कविता अतिशय जाज्वल्य प्रेम, देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे आणि हा देश, माझा देश हा संपूर्ण जगामध्ये महान आहे, मोठा आहे, या आशयाला अनुसरून ही जी कविता आहे ही कविता आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला ही कविता जी आहे भारत देश महान, ही सुरुवातीला मी कविता गाऊन दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही कविता व्यवस्थित ऐका आणि मग त्या कवितेचं आपण थोडक्यात नंतर स्पष्टीकरण पण करणार आहोत. सुरुवातीला मी ही कविता वाचून दाखवतो. भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती. हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारतभूचे स्वप्न रंगले, चढुनी उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, माझा भारत देश महान. भारत देश महान, भारत देश महान. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला ही कविता मी या ठिकाणी गाऊन दाखवलेली आहे. आता या संपूर्ण कवितेचा जर घोषवारा आपण लक्षात घेतला तर कवीने या प्रस्तुत कवितेमध्ये माझा देश महान आहे, माझा देश फार मोठा आहे, या देशाला, या माझ्या भारत देशाला एक संस्कृती आहे, माझ्या या देशाला एक इतिहास आहे. या देशामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले, हा भारत देश अखंड राहावा यासाठी. कवी हीच भावना, हाच आशय घेऊन या ठिकाणी म्हणतायत की माझ्या या देशामध्ये गंगा, जमुना, यमुना, गोमती ह्या नद्या वाहतात आणि ह्या पवित्र नद्या ज्या आहेत त्या माझ्या भारत देशाला स्नान घालतायत. इतका महान माझा देश आहे, मोठा माझा देश आहे. कवी म्हणतात की इतिहास जर तुम्ही बघितला तर या इतिहासामध्ये अनेक लोकांनी आपले शौर्य दाखवले, आपलं पराक्रम दाखवलेला आहे. अनेक नवा इतिहास, नवी क्रांती घडून दिलेली आहे. म्हणून कवी पुन्हा म्हणतात की माझा देश या अर्थाने महान आहे. त्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांनी प्राण दिले त्या देशासाठी, पावन झाले,
नंतर भारतभूचे स्वप्न आज त्यांच्यामुळे रंगलेलं आहे. आणि मग आमचे जे ध्वज आहे, आमचे निशाण आहे, निशाण म्हणजे या ठिकाणी ध्वज अर्थ घ्यायचा. तर हा जो ध्वज आहे, हा जे निशाण आहे भारताचं, हे उंच उंच आकाशाला स्पर्श करून पाहत आहे. म्हणून माझा देश जो आहे समग्र विश्वामध्ये अतिशय महान आहे, मोठा आहे. हा या कवितेचा घोषवारा झाला. तर तुम्हाला या ठिकाणी मी 2-3 शब्द देतो की ते 2-3 शब्द तुम्ही शब्दार्थ म्हणून वहीमध्ये लिहून घ्या. आणि हे जे लिहितोय मी पहिल्यांदा ते तुम्ही तुमच्या वर्गपाठात लिहा. जसे महान, महान म्हणजे मोठा. हे शब्दार्थ आहेत विद्यार्थी मित्रांनो. 4-5 शब्द तुमच्यासाठी. ते शब्दार्थ तुमच्या वर्गपाठामध्ये लिहून घ्या. व्यवस्थित लिहा, अक्षर व्यवस्थित काढा. सगळे शीर्षक जो आहे तो शीर्षक लिहा, कवीचं नाव पण लिहा. हे 2-3 शब्द आहेत ते 2-3 शब्द पण लिहा. आणि मग तुमच्या त्या क्लासवर्क मध्ये अर्थात वर्गपाठात हे शब्द लिहा. डोलती म्हणजे डोलतात. डोलती, डोलती म्हणजे डोलतात. त्यानंतर कवीने आणखी एक शब्द आपले वीरची. तिसरा शब्द लिहा तुम्ही तुमच्या वहीमध्ये वर्गपाठात. वीरची, वीरची म्हणजे वीरची, वीरची म्हणजे या ठिकाणी शूरवीर किंवा वीर, जे धाडसी आहे ते वीर. तर अशा पद्धतीने एक चौथा शब्द महत्वाचा वाटते मला. तो चौथा शब्द पण लिहून घ्या. तो चौथा शब्द आहे निशाण. निशाण, निशाण म्हणजे राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज. तर सर्व विद्यार्थ्यांनी, इयत्ता 8वी सर्व विद्यार्थ्यांनी शब्दार्थ जे आहे ते आपल्या वर्गपाठात लिहून घ्या व्यवस्थित. आणि मगाशी मी तुम्हाला कवितेचा घोषवारा सांगितलेला आहेच. आता ही कविता तुम्ही स्वतः वाचा, पुस्तक उघडा. त्यामध्ये ती पुस्तक कविता जर आपल्याला गेय कविता गाता आली तर ती गा, म्हणा, पुस्तकात बघा. त्यानंतर मग मी तुम्हाला होमवर्क म्हणजे गृहपाठामध्ये अगदी कसं या कवितेसाठी खरं तर फक्त गायन महत्त्वाचं आहे आणि कवितेचा आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतो. तरी मी तुम्हाला ही कविता गाऊन दाखवली, काही शब्दार्थ दिले. आता मी तुम्हाला यावरती फक्त 2 ते 3 प्रश्न आहे ते तुम्ही लिहून घ्या. आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ती कविता पुन्हा एकदा मनामध्ये वाचायची. ज्या वेळेला मी तुम्हाला होमवर्क म्हणजे गृहपाठ देणार आहे त्या गृहपाठामध्ये हे प्रश्न लिहून घ्यायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही ती कविता अगदी बारकाईने काळजीपूर्वक वाचायची आणि तो जो होमवर्क आहे तो होमवर्क सोडवायचा आहे. लिहा बरं तुम्ही आता होमवर्कसाठी प्रश्न घ्या. 2-3 प्रश्न देतो, त्या ठिकाणी तुम्ही ते प्रश्न लिहून घ्या. आणि विशेषतः हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही क्लासवर्कमध्ये वर्गपाठात लिहा. आणि जे तुम्हाला याचा होमवर्क नाही आहे, या कवितेला होमवर्क नाही आहे, फक्त मी तुमच्या सरावासाठी तुमचा अभ्यास व्हावा म्हणून मी तुम्हाला 2-3 प्रश्न वर्गपाठात लिहून देतोय. ते प्रश्न तुम्ही द्यायचा आहे. प्रश्न पहिला, कवीने या कवितेत, कवीने या कवितेत, कवीने या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? कवीने या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? मराठी शब्द लिहिताना शीर्षरेषा द्या. प्रश्न संपला की प्रश्नचिन्ह द्या. आणि तुम्ही काय करायचे, सलग 3 प्रश्न लिहून घ्यायचे आणि 3 प्रश्न लिहून घेतल्यानंतर त्याच्या खालीच त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. प्रश्न दुसरा, या कवितेमध्ये कोणकोणत्या नद्यांची नावे आलेली आहेत? प्रश्न पुन्हा सांगतो, या कवितेमध्ये कोणकोणत्या नद्यांची नावे आलेली आहेत?
प्रश्न संपल्यानंतर प्रश्नचिन्ह द्या आणि पुन्हा सांगतो मराठी शब्दांना शीर्ष रेषा द्या, सरळ रेषा द्या, म्हणजे अक्षर जे आहे ते अक्षर सुंदर दिसतं. प्रत्येक विद्यार्थ्याने हा जर नियम पाळला तर अक्षर सुधारण्यास काही हरकत नाही. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. रणांगणावरती कोण पावन झाले? प्रश्न पुन्हा सांगतो. रणांगणावरती कोण पावन झाले? आणि शेवटचा प्रश्न लिहा. चौथा प्रश्न शेवटचा. कवितेतून यमक जुळणाऱ्या जोड्या लिहा. कवितेतून यमक जुळणाऱ्या जोड्या लिहा. बघा आता पुन्हा तुम्हाला सांगतो, ही कविता व्यवस्थितपैकी काळजीपूर्वक वाचायची. जे शब्दार्थ दिले ते शब्दार्थ पण तुम्ही वाचायचे आणि जे तुम्हाला वर्गपाठामध्ये मी 4 प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न वाचून त्याचे उत्तर शोधण्यासाठी कविता पुन्हा वाचायची आहे काळजीपूर्वक आणि त्याची उत्तरं ते तुम्ही सोडवायची आहेत. काही अडचण असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपने विचारू शकता, फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 97. मोबाईल नंबर आहे माझा 9765310436. धन्यवाद.